मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे सर्व साईजसाठी 11 इंचाची बाहीचं पेपर कटिंग कसं करायचं असतं, परफेक्ट बाहीला आकार कसा द्यावा लागतो आणि ओपन बाजूचं माप बाहीच्या उंचीनुसार आपल्याला किती घ्यावं लागतं, एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी बाही कटिंगसाठी पेपर घेतलेला आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचं परफेक्ट असंच पेपर कटिंग करून ठेवायचं आहे। तुमची कोणतीही साईज असू द्या, तुम्हाला तुमच्या मापाचं केलेलं पाठीच्या बाजूचं पेपर कटिंग लागणार आहे। बाही कटिंगसाठी बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायलाच पुरत नाहीये। आता इथे नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगत असते, अर्धा इंच कमी करून घ्यावं लागतं। का कमी करून घ्यायचं शोल्डर, कारण की आपण समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, अर्धा इंच आपलं कमी होतं, म्हणजे हे शोल्डर अर्धा इंच कमी होतं। आले लक्षात? बाही कधी जोडतो आपण, हे दोन्ही जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडतो। नवीनला सुद्धा पटकन समजेल एवढी ही सोपी पद्धत आहे, लक्षात ठेवायचं नेहमी। आणि मग नंतर बाही इथून जोडतो, मध्यपासून आपण अर्धगोल आकारामध्ये अशी बाही जोडत असतो। त्यासाठी इथे नेहमी एक पद्धत लक्षात ठेवत जा, बाही कटिंगसाठी अर्धा इंच शोल्डर असं कमी करून घ्यायचं, मोजून कमी करून घ्यावं लागतं। त्यासाठी इथे मी अर्धा इंच असं कमी करून घेतलं, फक्त मार्किंग करून घ्या, हे कट करायचं नाही, ते लक्षात ठेवा। मार्किंग करून झालेलं आहे। आता इथे असा टेप ठेवून घ्या, कोणत्याही साईजमध्येही तुम्ही परफेक्ट पद्धत वापरू शकता। आता फक्त ज्या पद्धतीने आपण इथे बाही जोडतो ती पद्धत वापरायची आहे। बघू शकता किती भरलं, 8.5 इंच भरलेलं आहे। असं लिहून घ्यायचं लगेच, आपलं किती भरलं, माझं इथे भरलं 8.5 इंच। आता तुमचं वेगवेगळ्या साईज अनुसार हे अंतर अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि जेवढं भरेल लगेच असं लिहून घ्या। म्हणजे काय होतं, ही आपली बाहीची परफेक्ट घडी असते। कोणत्याही साईजमध्ये तुम्ही ही पद्धत वापरू शकता आणि तुमचं जेवढं आलेलं आहे तेवढं तुम्हाला इथे बघायचं आहे। तुमचं 9 सुद्धा येऊ शकतं, कोणाचं साईज अनुसार 7 सुद्धा येऊ शकतं, कोणाचं 7.5 सुद्धा येऊ शकतं, कोणाचं 8 सुद्धा येऊ शकतं, 8.5 सुद्धा, 9 सुद्धा आणि 9.5 सुद्धा। म्हणजे अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि अर्धगोल आकारामध्ये हे इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं, म्हणजे बाही जोडायला परफेक्ट पुरते। ते अंतर बघायचं आपलं किती आहे आणि ते अंतर इथे लगेच तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा। आता माझं इथे एवढं भरलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे। तुमचं बघायचं तुम्ही किती भरलेलं आहे ते लक्षात ठेवायचं, हे अंतर तुमचं 9 सुद्धा भरू शकतं किंवा 9.5 सुद्धा भरू शकतं। परफेक्ट माप झालं बाही घडीसाठी, आले लक्षात? आता बघू शकता हा आपला पेपर आहे, बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता माझं किती भरलं होतं, मुंडा मोजून अर्धगोल आकारामध्ये मोजून माझं भरलं होतं 8.5 इंच। तुमचं बघायचं लगेच आपलं किती भरलेलं आहे, म्हणजे हे झालं परफेक्ट घडीचं मार्किंग। आता बंद बाजू माझ्या बाजूला आहे, माझं जेवढं भरलं तेवढंच मी इथे मार्किंग करून घेते। 8.5 इंच भरलं होतं ना, तुमचं किती भरलेलं आहे तेवढं बघा, कोणाचं 7 भरेल, 7.5 भरेल, 9, 9.5, 10 इंच सुद्धा भरू शकता साईज अनुसार। मग इथून तुम्ही ह्या बाजूला तेवढं मार्किंग करून घ्यायला विसरू नका। आता हे झालं आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग। आता मी इथे अशी लाईन ओढून घेते बाही उंचीचं मार्किंग करण्यासाठी। आता इथे आपल्याला बाही उंची तयार 11 इंच तयार ठेवायची आहे, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं। अस्तरच्या बाही अनुसार 11 इंच तयार ठेवायची, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्या। हे पहा, सर्वात आधी नाही लक्षात आलं तर काय करायचं, सर्वात आधी जेवढी आपल्याला इथे तयार ठेवायची आहे तेवढं सर्वात आधी ते मार्किंग करून घ्या। हे पहा, मार्किंग करून झालं आणि त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन लागतं, 1 इंच लगेच वाढून घ्या। 1 इंच वाढून घेते इथे वरच्या बाजूला, कारण की इथे अस्तरच्या ब्लाऊज अनुसार म्हणजे अस्तरच्या बाही अनुसार इथे चाललेलं आहे, लक्षात ठेवा। ह्यामधलं अर्धा इंच तुम्हाला बाही जोडण्यामध्ये लागेल आणि ह्यामधलं अर्धा इंच राहिलेलं तुम्हाला इथे अस्तर जोडण्यामध्ये लागणार आहे, ते लक्षात ठेवा। त्यासाठी अस्तरच्या बाहीमध्ये तयार उंची अधिक 1 इंच इथे वाढवून घेत जा। आणि जर तुमचा साधा ब्लाऊज किंवा साधी बाही असेल तर तयार उंची अधिक मग त्याच्यामध्ये 1.5 इंच घ्यावं लागतं, लक्षात ठेवत जा नेहमी। आता इथं आपलं परफेक्ट उंचीचं मार्किंग करून झालेलं आहे। एक लाईन ओढून घेते, हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून आपली इथं झालेली आहे। आता लक्ष देऊन बघा, फक्त खूप महत्त्वाचं आहे म्हणून समजून सांगते। ही आपली ओपन बाजू आणि ही आपली झाली बंद बाजू। आता बंद बाजूने नेहमी 1 इंच मार्किंग करून घेत जा, बाहीचा आकार द्यायला सोपं जातं। इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते बंद बाजूने, लक्षात ठेवा सर्व साईजमध्ये। आता इथे वरून येणारं माप बाहीच्या उंची अनुसार इथे आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यावं लागतं। 3 इंचावरती सर्व साईजमध्ये तुम्ही 3 इंच मार्किंग करून घेऊ शकता, फक्त घडीचं मार्किंग तुमचं वेगवेगळं असणार आहे साईज अनुसार, ते लक्षात ठेवायचं आहे। मगाशी मी दाखवलं ती पद्धत तुम्ही मुंडा मोजून ह्याच्यामध्ये वापरू शकता, तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरणार आहे तुमच्या साईजमध्ये, आलं लक्षात। इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं ओपन बाजूचं बाहीच्या उंची अनुसार, कारण की इथे आपल्या बाहीची उंची जास्त असल्यामुळे इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथून आतमध्ये सर्व साईजसाठी 2 इंच, ते कशासाठी असतं, बऱ्याच वेळा आपला मुंडा पुढे मागे होतो म्हणून हे मार्किंग असतं। आपण शिलाई मार्जिन किती पकडतो, 2 इंच पकडतो, त्यासाठी हे आपल्याला इथं अंतर 2 इंचच पकडावं लागतं, लक्षात ठेवत जा नेहमी।
इथे मी 2 इंच लिहून ठेवलं. आता इथे लक्ष देऊन बघा, ही आपली बंद बाजू आहे तर टेप ठेवायचा. आता समजा आपली इथपर्यंत भरते बाहीची उंची, समजून सांगते फक्त. मग तिथे काय करायचं, असं टेप पकडायचं, तुमचं किती भरते असं पकडून धरायचं. माझं एवढं भरलं म्हणजे ही आपली तयार बाहीची उंची कुठपर्यंत येते ते बघा. असा गोल आकारामध्ये टेप पकडायचा. हे अशा पद्धतीने पूर्ण दंडगेर मोजून घ्यायचं आणि जेवढं येईल ना त्याचं निम्म करायचं. हे अशा पद्धतीने त्याचं निम्म करून तुम्हाला इथे दंडगेरचं मार्किंग करून घ्यावं लागतं, कारण की घडी आपण त्या पद्धतीने टाकलेली आहे म्हणूनसाठी समजून सांगितलं. आलं लक्षात? आता तुमचं जेवढं येईल ना तिथे तुम्ही असं मार्किंग करून घेऊ शकता. लगेच बघून घ्यायचं जिथपर्यंत आपली बाहीची उंची येते तिथपर्यंत. हे मी तुम्हाला परत एकदा समजून सांगते. आता तुमच्याकडे बाहीची उंची नसेल किंवा त्या पद्धतीने मापाचं ब्लाऊज नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, एवढी तुम्हाला समजा बाहीची उंची तयार ठेवायची आहे, मग तिथपर्यंत तुम्ही उंची मोजून घ्या. तर कुठपर्यंत, इथपर्यंत तुमची उंची आली समजा, फक्त समजून सांगते. मग तिथे तुम्ही असा टेप पकडायचा आणि गोल आकारामध्ये तुमचं मोजून घ्यायचं तिथलं अंतर किती भरते, माझं एवढं भरते. मग ह्याचं काय करायचं, निम्म करून घ्यायचं. आलं लक्षात? हे पण निम्म करून झालेलं आहे, एवढं आलेलं आहे. तुमचं सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने मोजून घेऊ शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. त्याचं निम्म झालं आणि लगेच असं इथं मार्किंग करून घ्यायचं. तुमचं किती भरलेलं आहे तेवढं लक्षात ठेवायचं नेहमी. हे असं मार्किंग करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये लगेच तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायला विसरू नका. फिटिंग मार्जिन अधिक 2 इंच लक्षात ठेवायचं नेहमी. तुमचं किती सुद्धा येऊ द्यात, एवढं येऊ द्यात किंवा एवढं येऊ द्यात, मोजून घ्यायला विसरू नका. आणि त्याच्यामध्ये लगेच तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायला विसरू नका, कारण की घडीसुद्धा आपण त्या पद्धतीने घातली, त्यासाठी गोल आकारामध्ये अंतर मोजून त्याचं निम्म करावं लागतं. आलं लक्षात? समजून सांगितलं परत एकदा. मग आता इथून इथपर्यंत अंतर झालेलं आहे व्यवस्थित. अशी लाईन अशी जोडून घ्या. हे जास्तीचं आहे ते घ्यायचं नाही, ते लक्षात ठेवा. हे 2 इंच आहे ना आपण घेतलेलं, तिथपर्यंतच आपल्याला हे फक्त घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता बाहीचा आकार परफेक्ट इथून इथपर्यंत आपल्याला इथं परफेक्ट बाहीचा आकार देऊन घ्यावा लागतो. सर्वात आधी एकदम असं सोपं सांगते. हे उंच आकार द्यावा लागतो. हे थोडक्यात हा माशासारखा आकार असतो. हे सर्वात आधी असा द्या. हे अशा पद्धतीने. नंतर थोडासा असा खोलगट आकार असतो. हे इथून द्यायचा. हे मग वरच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं आहे. अशा पद्धतीने द्या, म्हणजे आकार सुद्धा आपल्या इथे बरोबर आहे का ते बघता येतं, लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथून परत एकदा ह्याच्यावरती मार्किंग करून घ्या. आणि जर तुम्हाला डायरेक्टली देता येत असेल तर डायरेक्ट सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आकार देऊ शकता. आणि आपला आकार सुद्धा बरोबर आहे का असं बघून घेत जा एकदा. बाहीचा आकार चुकू देऊ नका, त्यासाठी असं मार्किंग करून घ्यायचं थोडं थोडं, त्याच्यावरती तुम्ही आकार देऊ शकता. सोपं सांगितलं. आता हा आकार आहे ना तो पाठीच्या बाजूला म्हणजे पाठीच्या मुंड्याला जोडताना येतो, लक्षात ठेवत जा नेहमी. आणि हा आकार आहे ना समोरच्या मुंड्याला असतो, म्हणजे जोडताना येतो, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे बघू शकता. हे हा झाला आपला खोलगट आकार. हा खोलगट आकार आहे ना समोरच्या मुंड्याला असतो, लक्षात ठेवत जा हा आकार. बऱ्याच वेळा माहीत नसतं कोणता आकार कोणत्या बाजूला जोडला जातो, लक्षात ठेवत जा. हा उंच आकार आहे ना थोडासा, हा पाठीच्या मुंड्याला जोडताना येतो, लक्षात ठेवत जा, म्हणजे पाठीच्या बाजूला. आणि हा थोडासा असा खोलगट आकार आहे ना तो आपल्या समोरच्या बाजूला म्हणजे समोरच्या मुंड्याला असतो परफेक्ट. त्यासाठी इथे आपण असं मार्किंग सुद्धा केलेलं आहे, लक्षात ठेवत जा नेहमी. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी दोन्ही सुद्धा पकडायचं आणि कट करायचं. हे इथून इथपर्यंत. आता ही बाजू इथून सर्वात आधी दोन्ही सुद्धा पकडून वरचा आकार कट करून घ्या. हे इथपर्यंत. आणि मध्यावरती मार्किंग करून ठेवायचं. हे अशा पद्धतीने इथे, म्हणजे बाही जोडताना चुकत नाही. जरी तुम्ही कापडावरती ठेवलं डायरेक्ट असं तरी तुम्हाला मार्किंग करायला सोपं पडेल, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता हा खोलगट आकार असतो, खोलगट आकार असतो समोरच्या बाजूला, त्यासाठी आपण इथे सुद्धा मार्किंग केलेलं आहे, ते लक्षात ठेवत जा. आता इथून बघा. हे असं कट करून घ्या इथून. हे अशा पद्धतीने इथपर्यंत आपण हे मार्किंग केलं का इथपर्यंतच फक्त असं कट करून घ्यावं लागतं, लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने हे इथं जुळवून आलं पाहिजे, तेव्हा तुमचं इथे व्यवस्थित होईल ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर, ते लक्षात ठेवत जा नेहमी. कटिंगसुद्धा खूप महत्त्वाची असते आणि बाहीचा आकार देणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवत जा नेहमी. हे बघू शकता परफेक्ट आपल्या इथे बाहीचा आकारसुद्धा आलेला आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्ही सुद्धा तुमच्या मापानुसार सर्व साईजमध्ये ही पद्धत नक्की वापरून बघा. आता इथे मी तुम्हाला ठेवून दाखवते. मगाशी आपण अर्धा इंच कमी करून घेतलं होतं आणि हा आपला इथे बाहीचा मध्य आहे. मध्य बरोबर मध्यावरती ठेवून घेतला म्हणजे लक्षात येईल की आपली कटिंग इथे बरोबर आहे का. हे असं ठेवून घेतलं. आता ज्या पद्धतीने आपण इथे बाही जोडतो ती पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की परफेक्ट बाहीचं आपल्या इथे कटिंग झालेलं आहे का. बघू शकता परफेक्ट कटिंग झालेलं आहे. बाही तुम्हाला कधी ह्याच्यामध्ये जोडायला कमी पडणार नाही. तुम्ही सुद्धा ही कोणत्याही साईजमध्ये परफेक्ट पद्धत वापरू शकता.
सर्व साईजमध्ये ही पद्धत नक्की वापरून बघा आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.